सांगली महानगरपालिकेमध्ये महासभेत प्रश्नांचा भडीमार, पाणी, खड्डे आणि ड्रेनेजवर तीव्र चर्चा। महापालिकेच्या निवडणुकीनंतर पहिलीच महासभा आज सांगली महानगरपालिका येथे उत्साहात पण तितक्याच तणावपूर्ण वातावरणात पार पडली। शहरातील सर्व प्रभागांमधील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांच्या अपेक्षा, प्रलंबित कामे आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतींवर या सभेत सखोल चर्चा झाली। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी मागील 1.5 वर्षातील प्रशासनाच्या कारभारावर कठोर शब्दात टीका केली। अनेक कामे रखडलेली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले। घोषणा मोठ्या केल्या जातात पण त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ठोस कृती दिसत नाही असे सांगत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली। सांगली शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राजेश नाईक यांनी आपल्या प्रभागातील समस्या अत्यंत पोटतिडकीने मांडल्या। कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, रस्त्यांवरील खड्डे तसेच ड्रेनेजची गंभीर समस्या यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागते, त्यामुळे प्रशासनाने जबाबदारीने आणि वेळेत कामे पूर्ण करावीत अशी विनंती त्यांनी केली। महासभेत अनेक सदस्यांनी शहरातील ड्रेनेज व्यवस्थेवर विशेष भर दिला। पावसाळा तोंडावर असताना नाल्यांची साफसफाई, पाण्याचा निचरा आणि दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण व्हावीत अशी मागणी करण्यात आली। काही नवोदित सदस्यांनीही आजच्या बैठकीत प्रथमच सहभाग घेत महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव घेतला आणि ड्रेनेज तसेच गावठाण भागातील अपुऱ्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले। महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे सर्व सदस्यांनी अपेक्षा व्यक्त केली की पावसाळ्यापूर्वी मूलभूत सुविधा सुरळीत केल्या जातील। महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर दिला। संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी समन्वय साधून कामे वेगाने मार्गी लावावीत असे त्यांनी सांगितले। या महासभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसह विविध पक्षांचे नगरसेवक, नगरसेविका, नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहराच्या विकासासाठी ही महासभा निर्णायक ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात आली। माझा विषय असा आहे की आता जो बॉर्डरचा विषय आहे, माझं असं मत होतं ड्रेनेजच्या विषयावर आपण विशेष मीटिंग घेऊया का? नाही, आपण दुसऱ्यामध्ये तुम्ही आता विषय काढला 11 नंबर वार्डामध्ये जिपेरच नाही त्यांचं आजूबाजूला साईन अभिनंदन की या संदर्भात तुम्ही विशेष मीटिंग लावताय, पण त्याच्या अगोदर आमचं काही म्हणणं आहे ते पहिलं ऐकून घ्या। आपण साहेब विनंती केल्यावर आता कुर्णे साहेबांनी सांगितलं की असं असं झालं इथपर्यंत, पण मेन ह्याच्यातला मुद्दा असा आहे की आपण एमजीपी ला बाजूला ठेवतोय। बिल उतरणं, बिल पूर्ण करणं, त्याचे पैसे द्यायचे की नाही हे सांगणं हे एमजीपीचं काम आहे। एमजीपी ही त्यातली पद्मावती कॉलनी, काशीनाथ कॉलनी, शक्तीसागर कॉलनी या परिसरामध्ये जे काय प्रोग्राम राहिला असेल ते पूर्ण करून घ्या। उदाहरणार्थ आमचं गायकवाड साहेबांचा वाडा असेल किंवा भोसले वाडा असेल, सगळे चेंबरवर गेले त्याचे आणि बाकीचे कामं बाजूला ठेवा। पूर्ण करायचे ना, बाकीचे कामं बाजूला ठेवा, ते काम पूर्ण करा। बोला की बोला। या योजनेअंतर्गत संजय नगरमध्ये जी लाईन आलेली आहे ती लाईन टिंबर एरियामध्ये आलेली आहे आणि टिंबरमध्ये जो गॅप आहे तो पाईप टाकल्याला कळत नाही, गॅप आहे नाही कळत नाही, कारण 15-20 वर्षापूर्वी ते पाईप सापडा त्यानंतर गॅप निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर दुसरे आयुक्त आले, त्यानंतर तिसरे आयुक्त आले, केपूरकर झाले, पवार साहेब झाले, गुप्ता झाले, आता गांधी साहेब आले। साहेब आज ह्या गोष्टीला जवळजवळ 10 वर्ष होत आली तरी पाणी येत नाही। प्रत्येक नगरसेवकाकडे तक्रार, दादानी पाणी येत नाही। प्रत्येक गल्लीच्या शेवटच्या घरापर्यंत त्याच दाबानं, त्याच प्रेशरनं पाणी गेलं पाहिजे हा नियम आहे, परंतु हा नियम कुठेही पाळला जात नाही। आज आपण बघितलं ही जी यंत्रणा आहे, आज आपण उपसा करतो, ती उपसाची यंत्रणेचं कधीतरी ऑडिट झालंय का? त्याची क्षमता काय आहे? आज 20-20 वर्ष त्या पाईप झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याची क्षमता तपासली गेली पाहिजे। त्याचं अपग्रेडेशन होणार की नाही, त्याच्यात सुधारणा होणार की नाही, ते आपण केलं नाही तर आपण पाणी देऊ शकत नाही आणि त्या अत्यंत वाईट अशा अवस्थेमधलंच पाणी आपण लोकांना देतो। आज झोनी आपल्या पुढील 40
वर्षाची गरज ओळखून काय करतो त्याचा एक एखादा विचार होणं गरजेचं आहे. आणि एकच परस्पर बदल्या आता हा एक तुम्हाला मला माहित नाही. त्याचबरोबर साहेब कर्मचाऱ्यांना आपण विचारलं की पाणी का कमी आलं तर त्यांना एबीसीबी लाईन गेली तर आपण जर त्यासाठी एक्स्ट्रा फीडबॅक घेतलेला आहे तो आपण त्यासाठी तुम्हाला देखील साहेब प्रामुख्याने या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे. कारण निष्कारण आपण साहेब ह्याला एबीसीबीला निष्कारण पैसे भरले साहेब त्याचा कुठला विचार करून प्रमाणात सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये उसळतो. माझ्या वार्डामधले जे सार्वजनिक शौचालय महापौर साहेब पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, पण माझ्यासाठी तो प्रश्न परवा दिवशी अजून गंभीर झाला. कारण परवा दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर पडताना सभागृहाचा एक गोड गैरसमज झालेला दिसतो की मिरजेमध्ये पाण्याचा प्रश्नच नाहीये, पण तशी परिस्थिती नाहीये. मिरजेमध्ये सुद्धा तोच प्रश्न आहे, पाण्याचा दबावानं पाणी येत नाहीये. ही समस्या प्रत्येक महिलांची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महापौर साहेब वॉटर हाऊस जे आहे शिवाजी रोडवरचा वॉटर हाऊस आहे त्याच्या व्हिजिटला मी गेलेले होते. तिकडे 3 पाण्याच्या टाक्या आहेत आणि तिन्ही पाण्याच्या टाक्यांच्या लेवलपट्टी जी आहे ते तिन्ही पाण्याच्या टाकीच्या लेवलपट्टी बंद आहे. त्यामुळे त्या टाकीमध्ये किती पाणी भरतो किती नाही भरत त्याला ओव्हरफुल करायचं की नाही हे कर्मचाऱ्यांना कळत नाहीये. त्यामुळे गेट इतका लहान आहे की लोक त्याला गेट वरनं सुद्धा येतात. आता मी ज्यावेळी गेले होते त्या दिवशी 4 दिवसापूर्वीचं काही सांगितलं तसं ते प्रशिक्षण करत करत मानधनावर काम करत होती वेगवेगळ्या ठिकाणी, जसं की पंप चॅनल ऑपरेट वॉर्मन बांधकाम किंवा जे पण रात्री 12 वाजता एवढं पाणी दिलं जात होतं आणि ती लोक गंभीर प्रश्न आहे. सांगलीला सर्वात सिटीच्या प्रत्येक वार्डात हा प्रश्न गंभीर झालेला आहे. पाण्याचा प्रश्न आहे. आज माझ्याकडे महिला सुद्धा आलेल्या होत्या आणि ते आंदोलन करायला सुद्धा तयार झाले. तेवढा प्रश्न हा गंभीर झाला आहे. त्यामुळे तुम्ही एक मिटिंगच घ्या त्यावर आणि काही मुद्दे असतील तर ते स्पष्ट करता येतील. सर मी अहमदनगरमध्ये गेलो होते वॉर्ड नंबर 4 मध्ये. त्यावेळेस गढूळ पाणी तिथे येत होतं. त्या महिलांनी मला समस्या निर्माण केली. आता गढूळ पाणी येते हे मी मान्य करते, पण 17 तारखेला मी ज्यावेळेस तिथे गेले 18 तारखेला त्यांचे रोजच चालू होणार होते. तिथल्या महिलांचा प्रश्न होता पाण्याला पण प्रेशर नाही आहे. मग मी त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांना बोलून तिथं सांगितले की सगळ्या लाईन वॉशआउट करा. फक्त 2 लाईनलाच वॉशआउट पॉईंट बसवले होते, बाकी 4 पॉईंटला वॉशआउट बसवले नव्हते. तर मला एवढंच विचारायचं की ठेकेदारांना ठेकादारांना वितरण लाईनला वॉशआउट बसवावे याबद्दल काय टेंडरमध्ये नमूद केलेलं आहे का? आणि माझ्या प्रभागातील सर्व जितक्या काही लाईन आहेत त्यांना वॉशआउट पॉईंट बसवावे एवढंच मी तुम्हाला सांगते. 50 वर्षापासूनच्या लाईनी आहेत त्या काही ठराविक लोकांना अधिकाऱ्यांना माहिती होत्या. ते अधिकारी साहेबांना रिटायर झालेले आपण त्यांना मार्गदर्शनासाठी बोलवून घेतोय. मी माझ्या वार्डात बरेचसे वार्ड म्हणून अधिकारी होते त्यांना गेल्या वेळेस ते वार्ड क्रमांक 8 आणि 19 मध्ये नवीन टाक्या बांधल्या, पण पाणी पुरवठ्याचं नियोजन नसल्यामुळे आज गव्हर्नमेंट करणे असेल आमच्या भागामध्ये